रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना सूचना आहे की येत्या 30 जुलै ते 6 ऑगस्ट या दरम्यान होणारा वारकऱ्यांचा महाकुंभ संबोधला जाणारा सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा 178 अखंडानंद सप्ताह यावर्षी श्री क्षेत्र शनी देवगाव आणि सप्तकृषी या भागामध्ये होत आहे. यंदाचा सप्ताह 7 गाव मिळून आपण तो सप्ताहाचं नियोजन केलं आहे. अगदी गंगेच्या काठावर आणि आपल्या वारकऱ्यांकरता एक श्रावण महिना असल्या कारणानं एक गंगेचं स्नान आणि भजनाचा आनंद घेता येईल म्हणून यावर्षी अगदी वेगळ्या पद्धतीचं नियोजन आहे. लोकांना दोन्ही पण साध्य झालं पाहिजे श्रावण महिन्यामध्ये, एक गंगेचं स्नान आणि एक भजनाचा आनंद म्हणून यावर्षी अगदी गंगेच्या कडेला 178 अखंडानंद सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे. येत्या 30 तारखेला सकाळी 10 वाजता गुरुवारी बाबाजींची मिरवणूक सुरू होईल. 10 ते 12 ते 1 वाजेपर्यंत मिरवणूक चालेल. मिरवणूक झाल्यानंतर हजारो टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भजनाला प्रारंभ होईल. भजन प्रारंभ झाल्यानंतर जो आलेला लाखो भक्त परिवार असेल त्याकरता पुरणपोळ्या आणि मांड्यांचा महाप्रसाद आपण ठेवलेला आहे. आपण गेले अनेक वर्षापासून पुरणपोळ्या आणि मांड्यांचा महाप्रसाद आपण दरवर्षी पहिल्या दिवशी देत असतो. तर त्याच पद्धतीनं आपण पुरणपोळ्या आणि मांड्यांचा महाप्रसाद ठेवलेला आहे. म्हणून प्रत्येकाने कार्यक्रमाला या, कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि कार्यक्रम 30 तारखेला सुरू झाला की दररोज त्यानंतर भाकरीचा आणि आमटीचा महाप्रसाद वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून भाकरीचा महाप्रसाद येईल आणि आमटी आपण तिथं सप्ताहस्थळावर तिथं बनवल्या जाईल. म्हणून प्रत्येकाने या, प्रत्येकाने कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि दररोज गुरुवारी बाबाजींचं प्रवचन दररोज एक वाजता प्रवचन सुरू होईल. त्यानंतर असे 5 दिवस प्रवचन चालेल. त्यानंतर 6व्या दिवशी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी बाबाजींचं कीर्तन 4 ते 6 कीर्तन होईल. आणि 6 तारखेला लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये काल्याचं कीर्तन 6 तारखेला सकाळी 10 वाजता होणार आहे. म्हणून या ऐतिहासिक क्षणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती. आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.